Welcome to the Netizens Foundation Academy and welcome to the world of numbers, rational number, irrational number, surds, etc. So, previous day we have discussed about the surds and square root of the negative numbers and square root of the positive numbers. So, square root of negative numbers, square root of negative numbers, square root of negative numbers is not real, is not real, is not real. Negative number, taking negative number, square root of the negative number. For example, square root of -5 is not real. Square root of -6 is not real. सो ज्या वेळेस आपल्याला स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर दिसेल त्याला आपण काय म्हणणार, रिअल नंबर नाहीये, तो नंबर रिअल नंबर नाही. हा स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर आला, रिअल नंबर नाही. स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर आला, रिअल नंबर नाही. कारण की मी काल पण सांगितलं होतं की एखाद्या नंबरचं स्क्वेअर केल्यानंतर तो नेहमी नॉन निगेटिव्ह यायला पाहिजे. स्क्वेअर केल्यानंतर नॉन निगेटिव्ह यायला पाहिजे, म्हणजेच स्क्वेअर केल्यानंतर नंबर हा नॉन निगेटिव्ह यायला पाहिजे, म्हणजेच स्क्वेअर केल्यानंतर नंबर काय येणार नाही, निगेटिव्ह येणार नाही. Square of any positive number is non-negative. Square of any number, any real number is non-negative. Non-negative. Square of any real number is non-negative. Implies that याचाच meaning आहे square of any real number is never negative. कधीही निगेटिव्ह असणार नाही. कोणत्याही नंबर रिअल नंबरचा जर स्क्वेअर केला तर तो नॉन निगेटिव्ह असतो, बट निगेटिव्ह नसतो. सो निगेटिव्ह नसतो म्हणजेच काय, स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह येणार नाही. तर त्याचाच मिनिंग हा आहे की याचाच मिनिंग असा आहे स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज नॉट रिअल. तर स्क्वेअर रूट केल्यानंतर निगेटिव्ह नंबरचा जर स्क्वेअर रूट घेतला तर तो काय, कारण की याचा जर स्क्वेअर घेतला याचा अपोजिट बघा आता निगेटिव्ह -5, याचा स्क्वेअर केल्यास काय यायला पाहिजे होता, नॉन निगेटिव्ह यायला पाहिजे होता, बट काय होईल इथं निगेटिव्ह नंबर आला. सो ज्या नंबरचा स्क्वेअर घेतल्यास निगेटिव्ह नंबर येतो, ज्या नंबरचा स्क्वेअर घेतल्यास निगेटिव्ह नंबर येतो त्याला आपण रिअल नंबर, त्या नंबरला तो इम्प्लाइज दॅट रूट ऑफ -5 या आतमधल्या एवढ्याच नंबर रूट ऑफ -5 इज नॉट रिअल. दोन मिनिंग सांगितले, दोन मिनिंग. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबरचा दोन मिनिंग. ज्या नंबरचा स्क्वेअर केल्यास निगेटिव्ह नंबर येतो तो नंबर, या नंबरचा स्क्वेअर केल्यास निगेटिव्ह नंबर येतो. तर हा निगेटिव्ह नंबर नाहीये, तर हा आतमधला जो स्क्वेअर रूटच्या मधला निगेटिव्ह नंबर आहे तो रिअल नंबर असणार नाही. किंवा एकदम सिम्पली याच्यापेक्षा सिम्पल, ज्या वेळेस तुम्हाला स्क्वेअर रूटच्या मध्ये निगेटिव्ह नंबर दिसतो तो रिअल नंबर असणार नाही. हे आपण काल पाहिलेलं आहे. नेक्स्ट वन, सेकंड थिंग आपण जी काल पाहिली होती ते होता स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर, स्क्वेअर रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर. सो पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट काय असेल, कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घ्या, कोणत्याही पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घ्या, तो एक तर रॅशनल असेल किंवा इरॅशनल असेल. स्क्वेअर रूट ऑफ ए रियल नंबर, square root of a real number, it is may be rational or irrational. तो एक तर रॅशनल असेल स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर किंवा इरॅशनल असेल. फॉर एक्झाम्पल √2 इरॅशनल, √3 पॉझिटिव्ह नंबर आहे, आतमध्ये कसा नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट घेतला तर पॉझिटिव्ह नंबरचा हा स्क्वेअर रूट घेतल्याच्या नंतर जे काही आन्सर येईल तो स्क्वेअर रूटच काढता येत नाही, नॉन टर्मिनेटिंग येणार. सो दॅट इज इरॅशनल. याचा पण नॉन टर्मिनेटिंग येणार, दॅट इज इरॅशनल. बट √4 = 2 दॅट इज रॅशनल. सो त्यामुळे म्हणतात की काही नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास तो रॅशनल नंबर येतो, काही नंबरचा स्क्वेअर रूट घेतल्यास इरॅशनल येतो. आता स्क्वेअर रूट म्हणूनच नाही, कोणताही रूट घ्या, कोणताही रूट. समजा मी क्यूब रूट घेतला, क्यूब रूट ऑफ 5 इज ऑल्सो इरॅशनल. कारण की याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर रॅशनल नंबर येत नाही, म्हणजे तो नंबर काय इरॅशनल आहे.
बट क्यूब रूट ऑफ 8चा क्यूब रूट घेतला, 8चा क्यूब रूट घेतल्यानंतर काय येतो इक्वल टू 2 येतो. याला सॉल्व्ह करता येते. आतमधल्या 8ला काय येतो 2चा पॉवर 3 आणि हा रूट आहे म्हणजेच 1च्या डिनॉमिनेटर येतो 1/3. तुम्ही लॉ ऑफ रेडिकल बघितलं असेल, 8 to the power 1/3 क्यूब रूट आहे दॅट इज पॉवर मध्ये 1/3. सो या 8ला मी काय रिप्रेझेंट करू शकतो, तुम्ही लास्ट इयर मध्ये चॅप्टर शिकलात एक्सपोनंट, पॉवर अँड एक्सपोनंट. सो 8ला मी काय लिहू शकतो 2 to the power 3 त्याचा पॉवर 1/3. सो पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन, परत लॉ ऑफ एक्सपोनंट कॅन्सल होईल आणि आन्सर 2. सो 2 हा काय रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर आहे म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 हा काय झाला 2 हा रॅशनल नंबर आहे, तर क्यूब रूट ऑफ 8 पण रॅशनल नंबर होऊन जाईल. सो नेहमी लक्षात ठेवा की स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबरचा जर स्क्वेअर रूट घेतला किंवा काही असेल nth रूट असेल, nth रूट ऑफ पॉझिटिव्ह नंबर मे बी रॅशनल ऑर इरेशनल. स्क्वेअर रूट म्हणूनच नाही तर तुम्ही कोणताही रूट घ्या, क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट, 6th रूट, तर त्याला सॉल्व्ह करून कधी रॅशनल नंबर पण येऊ शकतो. इट मे बी रॅशनल ऑर इरेशनल नंबर. तो रॅशनल पण असू शकतो आणि इरेशनल पण नंबर असू शकतो. सो हे आपण पाहिलेलं आहे आता कालच्या क्लासमध्ये, हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. आपण आलो होतो आता नेक्स्ट, हे झालं पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर. याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर रूट, याच्यामध्ये आपण एवढं पाहिलं होतं की nth रूट मीन्स एनी रूट, आणि एनी पॉझिटिव्ह इंटिजर ग्रेटर दॅन 1 का घेतो आपण एनची व्हॅल्यू. nth रूट ज्यावेळेस येतो त्याची एनची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 का असते, कारण की स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर मिनिमम किती असतो इथं 2. स्क्वेअर रूट म्हणजे किती असतो 2 म्हणजेच काय, जो काही आतमध्ये नंबर आहे, समजा आतमध्ये ए आहे तर एचा पॉवर 1/2. सो जो काही रूट येतोय तो नेहमी 1 पेक्षा ग्रेटर येणार आहे. रूट हा इथं कधी 1च रूट असणार नाही, कमीत कमी स्क्वेअर रूट असतो, नंतर 3rd, 4th, 5th, 6th असा रूट असतो. सो त्यामुळे एनची जी व्हॅल्यू असेल ती इंटिजर असेल आणि 1 पेक्षा ग्रेटर असेल. सो नेक्स्ट पुढे जाऊयात आपण शर्टकडे. शर्टच्या अगोदर नोटेशन वगैरे पाहूयात आपण. if n is positive integer, n is an integer, कोणता इंटिजर असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, n is an integer greater than 1, n हा एक इंटिजर आहे जो की 1 पेक्षा ग्रेटर आहे, अँड a is, आता हा ए जो आहे तो रूटच्या मध्ये येणार आहे, तो nth रूटच्या मध्ये येणार आहे, तो हा पॉझिटिव्ह असेल. एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर, सो and nth root of a is x. So it can be expressed as written as n हा कोणता आहे, n हा रूट मध्ये येणार आहे. तो रूट मध्ये येणारा प्रत्येक नंबर हा 1 पेक्षा ग्रेटर असतो, कमीत कमी स्क्वेअर रूट असतो. सो n ची व्हॅल्यू इंटिजर असेल, सो हा नंबर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, इथे येणारा रूट म्हणजे निगेटिव्ह असेल म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असेल. सो तो इंटिजर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल डझंट मॅटर, पण तो जो नंबर आहे तो इंटिजर मध्ये असला पाहिजे. सो n इज इंटिजर आणि हा जो आतमधला हा जो ए आहे तो रूटच्या आतमध्ये येणार आहे, कोणताही रूट असू दे त्याच्या आतमध्ये येणार, आणि कोणत्याही रूटच्या आतमध्ये येणार नंबर हा पॉझिटिव्हच असला पाहिजे. जर निगेटिव्ह असेल तर तो रिअल नंबरच असणार नाही. तो त्यामुळे आतमधला ए जो आहे तो पॉझिटिव्ह रिअल नंबर असला पाहिजे. देन जो कोणता रूट आहे, देन nth रूट ऑफ ए इज एक्स. जर तुम्ही एचा जर nth रूट घेतला तर ती व्हॅल्यू कोणती असते एक्स. सो इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज, तर त्याला मॅथमॅटिकली कसं लिहितात, तर एक्सच्या इक्वलमध्ये एक्सच्या इक्वलमध्ये nth रूट ऑफ ए. सो nth रूट ऑफ एचा किती रूट घ्यायचे nth रूट म्हणजे 1/n. यालाच मी एक्स इक्वल टू असं पण लिहू शकतो nth रूट ऑफ ए, किंवा हा nth रूट आहे या साईडला आल्यास काय येईल, यालाच मी काय लिहू शकतो एक्स टू द पॉवर, यालाच मी असं लिहितो ऑर हा 1/n आहे, इकडे आल्यास पॉवर काय होतो रेसिप्रोकल, 1/n चा रेसिप्रोकल n/1. सो याच्या पॉवर मध्ये n/1 म्हणजे n इज इक्वल टू ए. सो हा प्रॉब्लेम हे लिहिण्याचा हा प्रकार किंवा हा प्रकार, हे दोन्ही प्रकार याला एक्सप्रेस करतात. या दोन्हीपैकी कोणत्याही टाईप मध्ये लिहिले तर हाच मिनिंग येतो. कोणता मिनिंग येतो की nth रूट ऑफ ए घ्या किंवा एक्सचा n पॉवर घ्या. nth रूट ऑफ ए घेतल्यास एक्स येतोय, सो एक्सचा n पॉवर घेतल्यास किती येईल. सो
या दोन्हीपैकी कोणत्या टाईप मध्ये दिलं तर चालून जातं. सो आता शर्डची डेफिनेशन बघूयात. शर्ड काय असतं. If A is a positive real number, positive real number is positive rational number, sorry, is positive rational number. Positive rational number is any positive rational number and nth root of A, nth root of A is x, nth root of A is x, and if x is the rational number, x is irrational number, x is irrational number. So therefore, so then x is called short. X is called short. आता बघा काय एक्झाम्पल. तर तो काय म्हणतोय, कोणताही रूट घ्या, nth रूट म्हणजे कोणताही रूट असू द्या, सेकंड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, सिक्स्थ रूट, कोणताही रूट असू द्या, बट त्या रूटच्या आतमध्ये कसला नंबर असला पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे रूटच्या आतमध्ये. निगेटिव्ह तर असणार नाही, तर आतमध्ये रॅशनल नंबर आणि आउटपुट इरेशनल नंबर. ही गोष्ट इम्पॉर्टंट आली आपली. सो कोणताही रूट घ्या, क्यूब रूट ऑफ 5. सो आतमध्ये रॅशनल आहे, आतमधला रॅशनल नंबर, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आणि हा nth ग्रेटर दॅन 1 आहे. सो हा टोटल काय आला, क्यूब रूट ऑफ 5 इरेशनल नंबर, क्यूब रूट ऑफ 5 इरेशनल नंबर. आजपर्यंत येतो रॅशनल नंबर आणि क्यूब रूट ऑफ 5 हा इरेशनल नंबर. म्हणजेच काय बघायचं आपल्याला, नेहमी जो कोणता रूट दिलाय त्या रूटच्या आतमधला नंबर रॅशनल असला पाहिजे आणि त्या रूटला सिम्प्लिफाय न करता आला नाही पाहिजे, म्हणजे हा रूट निघून नाही जायला पाहिजे सिम्प्लिफाय करून. सो आतमधला नंबर रॅशनल आणि टोटल नंबर इरेशनल जर असेल तर त्या कम्प्लीट क्वांटिटीला आपण शर्ड म्हणतो. सो इरेशनल नंबर आहे हा, आतमधला नंबर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आणि टोटल नंबर इरेशनल नंबर. सो क्यूब रूट ऑफ 5, सो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 5 इज शर्ड, इज अन शर्ड, अशा टाईप मध्ये. सो नेहमी लक्षात ठेवा, आतमधला नंबर रॅशनल असेल आणि टोटल क्वांटिटी इरेशनल नंबर असेल. सेकंड वन, फोर्थ रूट ऑफ 7. तर हा काय झाला, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, आतमधला नंबर जो आहे रूटच्या आतमधला नंबर पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, अँड देन हा काय ग्रेटर दॅन 1 आहे, जो n ची व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 1 आहे. सो फोर्थ रूट ऑफ 7 ही टोटल क्वांटिटी इरेशनल नंबर आहे, त्याला सॉल्व्ह करता येणार नाही, हा इरेशनल नंबर. सो देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 7 इज शर्ड, फोर्थ रूट ऑफ 7 इज शर्ड. तर आता बघूयात शर्ड कोण असणार नाही, कोणता शर्ड असणार नाही. शर्ड कोणता असणार नाही. सो क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3. सो हा आपली टोटल ग्रेटर कोणता आहे, ग्रेटर हा आहे वरचा. सो हा आतमधली क्वांटिटी कशी आली, इरेशनल नंबर. आतमधली क्वांटिटी कोणती आली, इरेशनल नंबर. बट आतमध्ये काय असायला पाहिजे होता, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, बट रूटच्या अंडरमध्ये कोण आलाय, इरेशनल नंबर. सो ही शर्ड असणार नाही, नॉट शर्ड. कारण की जो काही रूट आहे त्या रूटच्या आतमध्ये काय असला पाहिजे, त्या रूटच्या आतमध्ये जो आहे तो रॅशनल नंबर असला पाहिजे आणि आतमध्ये रॅशनल नंबर असायला पाहिजे, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. बट आतमध्ये पॉझिटिव्ह रॅशनल नंबर नाही, आतमधला नंबर इरेशनल आहे, जो काही इरेशनल नंबर आहे त्यामुळे हा शर्ड होणार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. सो नेक्स्ट वन, काल हे पण पाहिलं होतं आपण की nth रूट ऑफ x इज इक्वल टू nth रूट ऑफ a. ज्यावेळेस nth रूट ऑफ a अशा टाईपचा क्वेश्चन येतो, nth रूट ऑफ a, तो या रूटच्या आतमधल्या नंबरला म्हणतात रॅडिकल. याला म्हणतात इंडेक्स, अशा टाईप मध्ये. आणि हे टोटल टर्मला म्हणतात रॅडिकल एक्सप्रेशन. त्या टोटल टर्मला काय म्हणतात, रॅडिकल एक्सप्रेशन. सो रॅडिकंड असेल, रॅडिकंड. सो जो काही एन आहे एनला म्हणतात इंडेक्स आणि जो रूटच्या आतमधला नंबर आहे त्याला म्हणतात रॅडिकंड. सो ते आपण काल एवढं सगळं पाहिलेलं होतं. आता आपण चालू करूयात नेक्स्टली. की शर्ड तर आपल्याला कळाला की आतमध्ये रूटच्या आतमध्ये रॅशनल नंबर आणि बाहेर सॉल्व्ह केल्यानंतर इरॅशनल नंबर यायला पाहिजे, त्याला आपण शर्ड म्हणतो. सो कोणता शर्ड नाही ते पण सांगितलं. परत आपण काल ही पण डेफिनेशन बघितली होती, ऑर्डर आणि
ऑर्डर पण सेम असायला पाहिजे आणि रॅडिकल पण सेम असायला पाहिजे. ऑर्डर ऑफ सर्ड अँड रॅडिकल. सो याला परत लिहितो मी एन ए. आता सांगितलं हा रॅडिकल आहे, रिपीट करतोय, हा इंडेक्स. सो एन ला इंडेक्स पण म्हणतात. एन इज कॉल्ड इंडेक्स और ऑर्डर ऑफ सर्ड और ऑर्डर ऑफ सर्ड. या सर्डची ऑर्डर पण म्हणतात. तर हा ए ची ऑर्डर एन आहे. जो इथं नंबर असेल तो त्याचा ऑर्डर असेल. जर इथं नंबरच दिलेला नाहीये दॅट मीन्स ऑर्डर किती असणार 2, कारण की हा स्क्वेअर रूट आहे. तर नंबर दिलेला नाही म्हणजे ऑर्डर 2 असणार. मुलं इथं चुकीने 1 लिहितात. सो थोडंसं लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट आहे म्हणजे तिथं 2 आहे, दिलेलं नाही म्हणजे इथं 2 असेल, कारण इथं स्क्वेअर रूट आहे म्हणजे ऑर्डर 2 असेल. आणि ए इज रॅडिकल. ए इज रॅडिकल. सो अशा टाईपचं आपल्याला काल मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आता. सो नेक्स्ट टाईप काय बघूयात आता याच्या पुढचा. पुढचा टाईप आहे याच्यामध्ये द सर्ड. पुढे क्वाड्रॅटिक सर्डची डेफिनेशन दिलेली. क्वाड्रॅटिक सर्ड. क्वाड्रॅटिक सर्ड. द सर्ड whose order is 2. The third whose order is 2. The third whose order is 2 is called quadratic surd. Is called quadratic surd. ज्या सर्डची ऑर्डर 2 असेल, ज्या सर्डची ऑर्डर 2 असेल त्या सर्डला म्हणणार आपण क्वाड्रॅटिक सर्ड. नेक्स्ट बघूयात सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. simplest form of surd. सर्डचा सिम्पलेस्ट फॉर्म कशा टाइप मध्ये सॉल्व्ह करता येईल आपल्याला. सो नंबर 1 सिम्पलेस्ट फॉर्म काढायचे म्हणजेच काय बघूयात आपण. नंबर 1 स्क्वेअर रूट ऑफ 48. नंबर 2 स्क्वेअर रूट ऑफ कोणताही रूट असू शकतो 98. थर्ड वन आहे. असे भरपूर एक्झाम्पल देतो येते. बघूयात आपण हे 2 एक्झाम्पल टाकूयात. सो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे म्हणजे काय करायचं. तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी आतमध्ये जो नंबर आहे त्या आतमधल्या नंबरला डिवाइड करायचे परफेक्ट स्क्वेअर नंबरने. डायरेक्ट लवकर सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजेच कोणते 1, 4, 9, 16, 25, 36. जो एखाद्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर येतो त्याला म्हणणार आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो आतमधल्या नंबरला डिवाइड करताना आतमधल्या नंबरला अशा नंबरने डिवाइड करायचे, फॅक्टर पाडायचे. डिवाइड करायचे म्हणजेच काय, जो रूटच्या आतमधला नंबर आहे त्याचे असे फॅक्टर पाडायचे की आता याचे ऑर्डर किती आहे, इथं ऑर्डर दिसत नाही म्हणजे किती 2 आहे. सो आतमधल्या नंबरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर फाइंड आउट करा. जर इथं ऑर्डर 3 असली असती तर मी आतमधल्या नंबरचा एक असा फॅक्टर शोधला असता जो की परफेक्ट क्यूब असेल. हा आतमधला डायरेक्ट परफेक्ट क्यूब जर झाला तर हा सर्डच होणार. क्लिअर आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 48. आता बघून घ्या, जर हा 48 नॅचरल नंबरचा स्क्वेअर झाला कुठल्या तरी किंवा रॅशनल नंबरचा स्क्वेअर झाला, हा 48 कुठल्या तरी रॅशनल नंबरचा स्क्वेअर झाला तर हा ही जी टोटल टर्म आहे ती सर्डच राहणार नाही. त्याला सॉल्व्ह करून जर रॅशनल नंबर येत असेल तर ही सर्डच राहणार नाही. सो यामुळे ही सर्ड तर आहे बट या सर्डला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायची, कारण की दिलेलंच आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड. सो ही सर्ड तर राहणारच आहे बट याला फक्त सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे. म्हणजे हा नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये तर 2 आहे, ऑर्डर एज नाही म्हणजे 2 आहे. म्हणजे हा नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये पण या नंबरचा आपल्याला एक असा फॅक्टर शोधायचा जो की परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल. सो 48 चा एक असा नंबर, सो याला अशा नंबरने डिवाइड करा की त्याचा तो नंबर काय असेल परफेक्ट स्क्वेअर नंबर. सो 48 ला तुम्ही बघू शकता 4 नी डिवाइड जात नाहीये, 4 नी जातोय, 4 नी जातोय, याला 4 नी पण जातोय. नेक्स्ट यापुढे मोठ्या नंबरनी मोठ्या परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड करा. 4 नंतर 9 नी जाणार नाही बट 16 नी जाईल. 16 3 जा 14. क्लिअर आहे. सो मी परफेक्ट स्क्वेअर नंबर 16 इंटू 3. सो याचे काय पडले फॅक्टर्स पडले. पण फॅक्टर्स पाडताना मी कोणत्या नंबरने डिवाइड केलं 16 नी. जर याला डिवाइड केलं तर किती येणार, 16 ने डिवाइड केलं तर 3 येणार. सो दॅट मीन्स 16 इंटू 3 केलं किती येणार 48. सो आता आपल्याला माहिती आहे की 16 चा स्क्वेअर रूट बाहेर आल्यास किती येतो 4. सो 4 रूट 3, कारण की 16 चा स्क्वेअर रूट 4 आहे. जर इथं मल्टिप्लिकेशन असेल, 2 साईन मध्ये कोणतं साईन असेल मल्टिप्लिकेशन असेल, देन आपण लॉ ऑफ एक्सपोनंट वापरू शकतो. तुम्हाला माहिती असेल a टू द पॉवर m, सॉरी a टू द पॉवर काय दिलेलं आहे a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n. त्याचा पॉवर काहीतरी दिलेला असेल 2. तो मी हा पॉवर याला पण सेपरेट देऊ शकतो, याला पण सेपरेट, किंवा
एबीचा पॉवर 2 दिलेला आहे फॉर एक्झाम्पल, एबीचा पॉवर 2, आतमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघाचा पॉवर 2 दिलेला आहे आणि मध्ये काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तो हा पॉवर मी याला पण सेपरेट देऊ शकतो आणि याला पण सेपरेट देऊ शकतो. दॅट इज ए इंटू बी टू द पॉवर एम असेल तर मी त्याला एक्सप्रेस करू शकतो ए टू द पॉवर एम इंटू बी टू द पॉवर एम. फक्त लक्षात ठेवा आतमध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन असायला पाहिजे. जर आतमध्ये प्लस किंवा मायनस जर आतमध्ये प्लस किंवा मायनस साईन असलं असतं तर आपण हा लॉ ऑफ इंडायसेस यूज करू शकलो नसतो, कारण की हा लॉ ऑफ इंडायसेस फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये यूज करता येतो किंवा डिव्हिजन मध्ये. तर नेहमी लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर तुम्ही लॉ ऑफ एक्सपोनंट यूज करू शकता. प्लस आणि मायनस मध्ये कोणताही लॉ ऑफ एक्सपोनंट नाही. सो मी याचा स्क्वेअर रूट सेपरेट घेतला पॉवर स्क्वेअर रूट मध्ये, सो याचा स्क्वेअर रूट घेतला 4, याचा स्क्वेअर रूट घेतला काढताच येत नाही, सो याला स्क्वेअर रूट मध्ये ठेवलं आणि 16चा स्क्वेअर रूट 4. सो हा आला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. सो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आला म्हणजे शॉर्टकट मध्ये जर सांगायचं झालं तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढायचे म्हणजेच काय तर त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचे, म्हणजे आतमधला काहीतरी पार्ट तुम्हाला बाहेर काढायचा. लक्षात येते, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, जो कोणता रूट आहे त्या रूटच्या आतमधला जो आहे तो काहीसा पार्ट बाहेर येतो. तो जो पार्ट बाहेर येतो त्या पार्टला तुम्हाला त्या रूटच्या nth रूटच्या बाहेर काढायचे. देन तुम्हाला कशामध्ये भेटेल सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. क्लिअर आहे. सो 98 जर तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर नंबरने डायरेक्ट डिवाइड करता येत नसेल तर फॅक्टर पाडा, प्राईम फॅक्टर. तो प्राईम फॅक्टर पाडल्यानंतर तुम्हाला बाहेर काढता येईल. स्क्वेअर रूट आहे तर इथं तुम्हाला लिहिता येते 98ला 49 ने डिवाइड होते आणि 49 हा कसला नंबर आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि इथं स्क्वेअर रूट आहे तर मला आतमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबरच पाहिजे. जर इथे क्यूब रूट आहे तर आतमधला नंबर क्यूब रूट मध्ये पाहिजे. सो इथं स्क्वेअर रूट आहे, सो मी इथे लिहून टाकतो 49 इंटू 2, सो दॅट इज 49चा स्क्वेअर रूट बाहेर येऊन काही 7 रूट अशा काही 7 रूट 2. याचा स्क्वेअर रूट सेपरेट केला 49चा स्क्वेअर 7 बाहेर आला आणि रूट 2चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करता येत नाही, इरेशनल नंबर आहे, सो दॅट इज 7 रूट 2. सो हे झाले आपले सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सॉल्व्ह करण्याचे क्वेश्चन्स. आणखीन काही एक्झाम्पल्स घेऊ. सो थर्ड वन, रूट 27, फोर्थ वन, रूट 50, फिफ्थ वन, रूट 250, सिक्स्थ वन, रूट 112 आणि सेवन्थ वन, रूट 168. याला सॉल्व्ह करायचं. बघूया. रूट 27 आहे, सो रूट 27 आहे तर रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे 2 आहे, सो मला 27चा तर स्क्वेअर रूट काढता येत नाही. सो याचा एक असा फॅक्टर शोधा जो की परफेक्ट स्क्वेअर असेल, सो दॅट इज 9. सो याला मी असं लिहू शकतो 9 इंटू, सो 9चा स्क्वेअर रूट जर घेतला, पॉवर मल्टिप्लिकेशन आहे, पॉवर सेपरेट करू शकता, सो 9चा स्क्वेअर रूट घेतल्यास बाहेर येईल 3 रूट 3. हा झाला सॉल्व, हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. 50 आहे, परत स्क्वेअर रूट आहे म्हणजे परत आतमधल्या नंबरचा काय शोधा परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड करा. सो 50 25 टू द 50, सो 25 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, सो 25 टू द 50, सो 25चा स्क्वेअर रूट बाहेर आला 5 रूट 2. क्लिअर आहे. नेक्स्ट आता इथं परत 25 इंटू 10 करता येते आपल्याला. 25 इंटू 10, 25 पेक्षा कोणता ग्रेटर फॅक्टर आहे का ज्यांनी ग्रेटेस्ट परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का ज्यांनी या नंबरला कम्प्लीट डिवाइड जातो. 36 नी जाणार नाही. नेक्स्ट 100 पण कम्प्लीट डिवाइड जाणार नाही, सो 25 ने डिवाइड करतो. सो मी याला लिहून टाकतो 25 इंटू 10, 25 इंटू 10. सो नेक्स्ट बाहेर काय येईल 5 रूट 10. 25चा स्क्वेअर रूट बाहेर 5 येईल. रूट 10 ला आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, 2 इंटू 5 म्हणजे रूट 10च असेल, सो 5 रूट 10. नेक्स्ट 112. आता या 112 ला कोणत्या परफेक्ट स्क्वेअर, इथं परत स्क्वेअर रूट आहे म्हणजे आतमधला नंबरचा एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. सो या नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड होते चेक करा. 16 ने जातो, 36 ने जातो, कोणत्या नंबरने जातो, सो 16 ने जातो का चेक करा. कळत नसेल तर इथं प्राईम फॅक्टर पडा अशा टाइप मध्ये. 2 5 जा 6 जा, परत 2 ने केला 2 2 जा 2 8 जा, परत 2 ने केला 14, परत 2 ने केला 7, परत 7 ने केला 1, म्हणजे 2 किती टाइम्स येतोय 4 टाइम्स, म्हणजे 2 4 टाइम्स येतोय. दॅट इज 16. 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. 16 इंटू 7 केल्यास काय येईल 16 7 जा 112. सो इथं मी डायरेक्ट लिहून टाकू शकतो 16 इंटू 7 आणि 16 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. दॅट इज 16चा स्क्वेअर रूट बाहेर गेल्यास किती येईल 4. 16चा स्क्वेअर रूट 4 आणि आतमध्ये काय राहील रूट 7. सो हा आला सिम्पलेस्ट फॉर्म. रूट 168. सो 168 चे परत फॅक्टर्स पडा. 2 8 जा
2 4 जा, परत 2 4 जा, 2 2 जा, परत 2 ने टाकला 21, परत 3 ने टाकला 7, परत 7 ने टाकला 1. सो 2 आता याचे प्राईम फॅक्टर्स, याचं परफेक्ट कोणत्या परफेक्ट स्क्वेअर नंबरने याला डिवाइड देईल. तो दिसतोय 2 हा 2 टाइम्स आलाय. सो 2 चा पॉवर 3 जर घेतला मी तर 8 येतो. 8 काही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, बट 2 2 जा 4, 4 हा काय परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तो मी याला काय लिहू शकतो, 4 इंटू 4 ने डिवाइड जर याला केलं तर किती राहील, 3 2 जा 6, 6 7 जा 42. सो इथं पण चेक करू शकता, 4 4 जा 60 आणि 4 2 जा. सो 4 चा स्क्वेअर रूट बाहेर जाऊन 2 येईल आणि रूट मध्ये काय राहील 42. आणि या 42 चा कुठलाही पार्ट तुम्हाला बाहेर काढता, याला फर्दर सिम्प्लिफाय करता आलं नाही पाहिजे. याला सॉल्व्ह करून जर आणखीन एक नंबर बाहेर काढता येत असेल तर तुमचं इथपर्यंत थांबणं हे रॉंग होऊन जाईल. जेवढं सिम्प्लिफाय करून त्या स्क्वेअर रूटच्या त्या nth रूटच्या आउटर साईडला तुम्हाला नंबर काढता येईल, जेवढं सॉल्व्ह करून नंबर काढता येईल तेवढा नंबर तुम्हाला बाहेर काढायचे आणि फायनली जे राहील ते तुमचा आन्सर असेल. फायनलच्या रूट मधल्या नंबरला तुम्हाला फर्दर सॉल्व्ह करता आलं नाही पाहिजे, त्याला म्हणणार सिम्पलेस्ट फॉर्म. आय होप की लक्षात आलं असेल. इथं सगळीकडे स्क्वेअर रूट दिले होते, त्यामुळे मी आतमधले नंबर सगळे परफेक्ट स्क्वेअर नंबर आले. जर एका ठिकाणी जरी क्यूब रूट फोर्थ रूट आला असता तर मी काय केलं असतं, आतमधल्या नंबरचा परफेक्ट क्यूब नंबर किंवा परफेक्ट फोर्थ नंबर मी फाइंड आउट केला असता आणि मग त्याला बाहेर काढला असतं. मी पुढे एक्झाम्पल्स घेणारच आहे. सो पुढे जाऊयात आपण या पॉईंटच्या. सो विच कॅन नॉट बी सिम्प्लिफाईड फर्दर. या नंबरला पुढे सॉल्व्ह करता येत नाही. रूट 3 ला पुढे काय येणार, बाहेर काहीच येणार नाही. या रूट 2 च्या बाहेर काहीच येणार नाही. इथं 3 च्या 2 च्या बाहेर येणार नाही. 10 चे फॅक्टर्स काय पडतील आतमध्ये, 2 आणि 5 दोन्ही पण 1 टाइम्स आले. तो दोन्ही पण 1 टाइम आले म्हणजे बाहेर आणता येणार नाही. तो आतमध्ये 2 इंटू 5 म्हणजे आतमध्ये 10 ॲज इट इज राहील. खाली 42 हा तर प्राईम नंबर आहे, 7 तर बाहेर आणताच येणार नाही. 42 ला काय लिहिता येईल, 7 इंटू 3 इंटू 2. सो 7 पण 1 टाइम आलाय, 3 पण 1 टाइम आलाय आणि 2 पण 1 टाइम आलाय. सो तिन्ही नंबर याचे जे फॅक्टर्स आहेत ते तिन्ही नंबर 1 टाइम्स आले. सो 1 टाइम आलाय तर स्क्वेअर रूटच्या बाहेर येण्यासाठी 2 टाइम्स असायला पाहिजे. सो तिन्ही पण नंबर 1 टाइम आलाय, सो आउटर साईडला आणता येणार नाही. सो तिन्ही पण नंबर स्क्वेअर रूटच्या मध्येच राहतील, दॅट इज रूट 42 आणि त्यामुळे याला फर्दर सॉल्व्ह करता येणार नाही. सो या टाईपचे प्रॉब्लेम झाले आपले की थर्डला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसं आणायचं, याच्यावरती प्रॅक्टिस मी करूनच घेईल पुढे. सो त्यासाठी आपण थोडंसं पुढे जाऊयात आता. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात, सिमिलर ऑर लाईक सर्च. सिमिलर ऑर लाईक सर्च. सिमिलर ऑर लाईक सर्च. तर सिमिलर सर्च कशाला म्हणायची किंवा लाईक सर्च कशाला म्हणायची ते आपण बघणार आहोत. सो सो टू सर्च ज्या लाईक सर्च कशाला म्हणतात आणि हे कशासाठी युजफुल आहे ते पण आपल्याला बघायचे. सो टू सर्च लाईक सर्च त्याच वेळेस असतील ज्यावेळेस दोन्ही सर्चची ऑर्डर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सर्च असतील. किती सर्च असू द्या, जेवढ्या पण सर्च आहेत त्या प्रत्येक सर्चची ऑर्डर आणि रॅडिकंट म्हणजेच त्या रूटच्या आतमध्ये येणारा नंबर पण सेम असेल. ऑर्डर पण सेम असायला पाहिजे आणि रॅडिकंट पण सेम असायला पाहिजे. दोन्ही सेम असेल तरच लाईक सर्च किंवा सिमिलर सर्च म्हणता येतात. ऑर्डर सेम आहे, रॅडिकंट सेम नाहीये, काही फायदा नाही, सिमिलर सर्च होणार नाही किंवा लाईक सर्च होणार नाही. रॅडिकंट सेम आहे बट ऑर्डर सेम होत नाहीये तरी पण तो लाईक सर्च असणार नाही. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या म्हणजेच ऑर्डर पण सेम असेल आणि त्या रूटच्या आतमधला नंबर पण सेम असेल तरच काय असेल तो काय असेल, सिमिलर सर्च असेल. फॉर एक्झाम्पल 2√3, √3, 5/2√3 अशा टाईपमध्ये. सो आता तुम्ही हे बघू शकता, रूट हे बाहेरच्या नंबरला तर मी काउंट करायचं नाही, कालच सांगितलं मी ऑर्डर कशी काढायची. सो जो रूटच्या बाहेर आहेत त्यांचा काहीच इम्पॉर्टन्स नाही. जे काही रॅडिकलच्या अंडरमध्ये त्या रॅडिकलची जर ऑर्डर सेम असेल, हे रॅडिकल आहे आणि या प्रत्येकाची काही दिले नाही म्हणजे 2 2 2. सो या प्रत्येकाची ऑर्डर किती असेल, 2 असेल. आणि चेक करू शकता आतमधले रॅडिकल
रूटच्या आतमधले बघायचे फक्त, आतमधले रॅडिकंड पण सेम आहेत आणि ऑर्डर पण सेम आहे. दॅट मीन्स हे तिन्ही पण सर्ड्स काय असणार, हे तिन्ही पण सर्ड्स काय असणार, लाईक सर्ड्स ऑर सिमिलर सर्ड्स असणार. त्यामुळे आपल्याला डेफिनेशन सांगता येते सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्डची, की काय डेफिनेशन सांगता येईल, द two or more surds are similar or like surds if they have order, the order is same and radicand is also same. So दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्याच वेळेस लाईक सर्ड्स असतील किंवा ज्यावेळेस त्यांची ऑर्डर सेम असेल, किंवा ऑर्डर सेम असायला पाहिजे आणि किंवा नाही आणि ऑर्डर पण सेम असायला पाहिजे आणि रॅडिकंड पण सेम असायला पाहिजे. तो डेफिनेशन लिहून टाकूयात. two or more surds, two or more surds, two or more surds are said to be similar, or like surds, if it's said to be similar or like surds if their order is same, and order is equal, order is equal and radicand is also equal, ऑर्डर पण सेम इक्वल असायला पाहिजे आणि रॅडिकंड पण अँड आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाला तरच लाईक सर्ड होईल. दोन्हीपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर रॅडिकंड होणार नाही. सो नेक्स्ट फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये एक्झाम्पल देता येईल. एक्झाम्पल नंबर 1, दॅट इज 5√2, 7/2√2. हे लाईक सर्ड्स आर लाईक सर्ड्स. याच्यामध्ये नंबर 2 मध्ये समजा मी असा घेतला √3, √5. तो याच्यामध्ये काय झाला, ऑर्डर सेम, हिअर ऑर्डर इज सेम कारण की दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे. बट रॅडिकंड इज नॉट सेम, रॅडिकंड सेम नाहीये. सो देअरफॉर इम्प्लाइज दॅट नॉट ए सिमिलर सर्ड, त्यामुळे हा सिमिलर सर्ड असणार नाही. नेक्स्ट अनदर वन एक्झाम्पल, थर्ड वन, √2, √2. So here radicand is same, but radicand is equal. इथं पण radicand 2 आहे, इथं पण radicand 2 आहे, but order is not equal. ऑर्डर ही इक्वल नहीं, इथं ऑर्डर 2 आहे, इथं ऑर्डर 3 आहे. तो ऑर्डर इक्वल नहीं है. सो इम्प्लाइज दैट नॉट ए सिमिलर सर्ड, म्हणजे लाईक सर्ड नाही आहेत किंवा सिमिलर सर्ड नाही आहे. त्यामुळे हा सिमिलर सर्ड असणार. तो सिमिलर सर्ड असण्यासाठी ऑर्डर पण सेम असायला पाहिजे आणि रॅडिकंड पण सेम असायला पाहिजे, त्याच वेळेस लाईक सर्ड होतील किंवा सिमिलर सर्ड होतील. क्लिअर आहे. सो हे झाले लाईक सर्ड, सिमिलर सर्ड. तो याचा यूज कुठे, कशासाठी लाईक सर्ड असतात. तो याचा यूज तिथं होणार आहे ज्यावेळेस आपल्याला दिलेल्या सर्ड मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. तर दोन सर्ड मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन त्याच वेळेस होते ज्यावेळेस ते दोन सर्ड काय असतात, सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड असतात. प्रत्येक वेळेस सांगतो, ज्यावेळेस दोन सर्ड मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन त्याच वेळेस होते. कंडिशन आहे की ऍडिशन, जसं आपण इक्वेशन मध्ये म्हणतो, इक्वेशन मध्ये आपण x+y ची ऍडिशन होतच नाही कारण की दोन डिफरंट व्हेरिएबल्स आहेत. जर x असला असता तर आपण 2x केला असता, बट जर व्हेरिएबल डिफरंट आहे तर त्यांची ऍडिशनच करता येत नाही. तो x+x असेल तर 2x. तो ऍडिशन कधी होते व्हेरिएबल्स मध्ये, ज्यावेळेस ते व्हेरिएबल सेम असतात. त्याच कंडिशन मध्ये इथं ज्यावेळेस तुम्हाला सर्ड मध्ये त्या दोन्ही सर्डची ऑर्डर आणि त्या दोन्ही सर्डचा रॅडिकंड जर सेम असेल तरच त्यांची काय करता येईल, ऍडिशन. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला असं दिलं असेल की √2 प्लस 3√2, तर इथे चेक करू शकता याची ऑर्डर पण सेम आहे आणि रॅडिकंड पण सेम आहे, म्हणजे सिमिलर सर्ड झाले आणि सिमिलर सर्ड झाले तर याची ऍडिशन करता येते. सो ऍडिशन करताना
दोन्हीचा जो इरॅशनल पार्ट आहे तो ॲज इट इज, जे रूट मधला पार्ट आहे तो ॲज इट इज राहील. फक्त कशाची ऍडिशन होईल, त्यांच्या कोइफिशियंटची ऍडिशन होईल. फक्त कशाची ऍडिशन होईल, कोइफिशियंटची. इथं कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3 + 1 4. सो या दोघांची ऍडिशन 4√2. सो हे या टाईपनुसार झालं की x + 2x, x + 3x. सो आपल्याला माहिती व्हेरिएबल सेमच राहतो, x ला x राहणार, 3 + 1 4x होणार. सो सिमिलर त्याच मॅनर मध्ये आपल्याला ऍडिशन करायचे. फक्त ऍडिशन करण्यासाठी रूल काय, तर दोन सर्डची ऍडिशन करण्यासाठी त्या दोन्हीही सर्डचा जो ऑर्डर आहे आणि जो रॅडिकंट आहे ते दोन्ही पण रॅडिकंट सेम असायला पाहिजे. आय थिंक की हे पण क्लिअर झालं असेल. याचे पण थोडेसे एक्झाम्पल्स पाहूयात आपण, म्हणजे आपल्याला पुढे सॉल्व्ह करता येईल. आणि फर्स्ट थिंग, आणखीन एक सर्ड मध्ये सिमिलर सर लाईक सर्ड आहे की नाही चेक करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट बघितलं की आहे की नाही सांगू शकत नाही. जर तुम्हाला असं दिलेलं असेल स्क्वेअर रूट मध्ये 72 आणि इकडे काहीतरी 80 दिलाय, सो तुम्ही लगेच म्हणता सर ऑर्डर सेम आहे आणि हा ऑर्डर सेम आहे, बट हा रॅडिकंट डिफरंट आहे. तर तुम्ही लगेच म्हणायचं नाहीये ना की रॅडिकंट सेम नाही. तुम्ही याला सिम्प्लिफाय करून अगोदर कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणणार, याला सिम्प्लिफाय करणार. म्हणजे त्याला सिम्प्लिफाय करणार म्हणजेच काय, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणणार सर्डच्या. या दोन्हीला आपण सर्डच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर मग चेक करायचे की ऑर्डर आणि रॅडिकंट सेम आहे का. असं डायरेक्टली चेक नाही करायचे, कारण की सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाहीये. सो नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला सिमिलर सर्ड आहे किंवा लाईक सर्ड आहे असं विचारल्याच्या नंतर अगोदर त्या प्रॉब्लेमला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येते का, सिम्पलेस्ट सर्ड मध्ये कन्वर्ट करता येते का ते चेक करा. जर कन्वर्ट करता येत असेल तर अगोदर कन्वर्ट करायचे, देन मग चेक करायचे ऑर्डर आणि रॅडिकंट. आता इथं मी डायरेक्ट का चेक केलं, कारण की आतमधले जे नंबर्स आहेत, रूटच्या आतमधले नंबर्स ते प्राईम नंबर्स आहेत. सो दॅट मीन्स हे ऑलरेडी कोणत्या फॉर्मॅटमध्ये, सिमिलर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, सर्डच्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिसतंय, हे ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सर्डच्या. म्हणून मी याची ऑर्डर आणि रॅडिकंट सेम आहे असं म्हणता आलं. बट इथं हे दोन्ही पण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाहीये. सो अगोदर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे, देन फर्दर सिम्प्लिफाय करून मग सांगायचे ऑर्डर आणि रॅडिकंट सेम आहे का, आणि मग डिसाईड करायचे लाईक सर्ड आहे की नाहीये. डायरेक्टली डिसाईड करायचं नाही, अदरवाईज रॉंग होऊन जाईल. त्याचं एक एक्झाम्पल घेणार आहे मी. क्वेश्चन is root 45 and root 80 are root 45 and root 80 should root 5 and root 80 are like should. like should हे लाईक सर्ड्स आहेत का ते सांगायचे आपल्याला. लाईक सर्ड्स आहेत का, सर्ड्स तर आहेत बट लाईक सर्ड्स आहेत का ते सांगायचे आपल्याला. सो लाईक सर्ड सांगण्यासाठी आपल्याला अगोदर त्या आतमधल्या नंबरला बघा, जेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल सर्डच्या. डायरेक्ट सांगायचं नाहीये, कारण की मुलं डायरेक्ट म्हणतात सर ऑर्डर सेम आहे बट रॅडिकंट सेम नाहीये आणि त्यामुळे हा सर्ड नाहीये, सो लाईक सर्ड नाहीये. सो हे रॉंग होऊन जाईल. तर अगोदर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी रूट 45 मी अगोदर सॉल्व्ह करतो. रूट 45 तर रूट आहे, तर याला अशा नंबरने डिवाइड करेल परफेक्ट स्क्वेअर नंबर, दॅट इज 9 × 5, सो दॅट इज 3√5. नेक्स्ट रूट 80 दॅट इज काय म्हणजे 16 5 सो दॅट इज 4√5. सो काही जण मुलं याला असं लिहितील 4 × 20, मग बाहेर 2 येणार, मग 20 राहणार, परत आतमधल्या 20 ला 5 × 4 करणार, परत 4 बाहेरणार 2 होणार, 2 2 जा 4√5. तो ही मेथड लेंदी होते. तो इथं 2 ने जर 4 ने जर डिवाइड केला तर मेथड लेंदी होते. त्यासाठी मी 4 पेक्षा ग्रेटर परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड केले. 4 पेक्षा ग्रेटर परफेक्ट, जेवढा होता येईल तेवढा मोठ्या परफेक्ट स्क्वेअर नंबरने डिवाइड करायचे, जेणेकरून आन्सर आपलं लवकर येईल. 4 ने केलं तरी पण येईल, पण थोडंसं लेंदी होईल, त्यासाठी मी 16 ने डिवाइड केलं. सॉल्व्ह करून बघू शकता. 4 ने जरी सॉल्व्ह केला तर तुम्हाला 2 स्टेप सॉल्व्ह होतील, बट आन्सर हेच येणार 4√5. सो हे आले. आता चेक करा. आता चेक केल्यानंतर दिसून येईल तुम्हाला. सो 3√5 अँड 4√5. रूट 45 म्हणजे 3√5 आणि रूट 80 म्हणजेच 4√5. आणि याच्यामध्ये चेक करा आता यांची ऑर्डर पण सेम आहे आणि रॅडिकंट पण सेम आहे. सो ऑर्डर 2 आहे आणि रॅडिकंट 5 आहे. सो देअरफॉर
त्यांची ऑर्डर सेम आणि रॅडिकंड सेम आहेत, त्यामुळे आता आपल्याला सांगता येईल की हे सिमिलर सर्ड आहेत किंवा लाईक सर्ड आहेत. बट सुरुवातीला बघितल्यानंतर दिसत नव्हते कारण की ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नव्हते. सो अगोदर सर्डला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचे, देन आपल्याला सांगायचे की ते सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड आहेत की नाही. सो 3√5 and 4√5 are similar or like such are now similar or like such. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये सॉल्व्ह केल्याच्या नंतर सांगता आलं आपल्याला, अगोदर सांगता येत नव्हतं. क्लिअर आहे. सो लक्षात ठेवा नेहमीसाठी. मी पुढचे एक्झाम्पल घेतो सिमिलर मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. आता सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स, हे तर झालेलं आहे आपलं. कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. ठीक आहे. सिम्पलेस्ट फॉर्म. सो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तर आणता येईल आता आपल्याला याच्या पुढे. नेक्स्ट पुढे जाऊयात. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स मी एवढे एकच घेतलेले, आणखी पण एक्झाम्पल्स आहेत पुढे डिस्कस करायचे आपण. सो याचा यूज काय लक्षात आला असेल तुम्हाला. सिमिलर सर्ड किंवा लाईक सर्ड अगोदर चेक करायचं. चेक केल्याच्या नंतर याचा यूज असेल की सर्डचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करण्यासाठी तुम्हाला लाईक सर्डच असायला पाहिजे. जर लाईक सर्ड असेल तरच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येईल, अदरवाईज त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करता येणार नाही. ते रिमेन्स सेम राहतील. ते जे काही क्वेश्चन आहे त्यामध्ये ते ऍज इट इज √2 आणि √3 यांची ऍडिशनच होणार नाही. तो हे असेच राहतील, यांची ऍडिशन होणार नाही. बट √2 + 2√2 असेल तर या दोघांना ऍडिशन करून मला 3√2 असं देता येईल. सो याच्यासाठी या कन्सेप्टचा यूज होतो. नेक्स्ट बघूयात ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स. सॉरी थोडे जास्त पुढे गेलो. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. सो त्याची नोट म्हणून लिहून टाकू शकतो. नोट त्याच्या खाली सिमिलर किंवा लाईक सर्ड साठी नोट. इन द सिम्पलेस्ट फॉर्म, अगोदर सिम्पलेस्ट फॉर्म काढायचे. इन द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड, simplest form of a surd, in the simplest form of a surd, if in the simplest form of a surd, if the order of surd is equal, and the radicand is also equal, called as similar or like surds. So simplest form हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणल्याच्या नंतर मग चेक करायचं की त्यांची ऑर्डर किंवा रॅडिकंड, ऑर्डर आणि रॅडिकंड दोन्ही पण सेम आहेत का नाही. जर दोन्ही सेम असतील तरच ते लाईक किंवा सिमिलर सर्ड्स असतील, अदरवाईज असणार नाहीत. सो नेक्स्ट पॉईंट कडे जाऊयात. कंपॅरिझन ऑफ सर्ड. नेक्स्ट पॉईंट कडे जायचे की दोन्ही सर्डचं कंपॅरिझन करायचे. सो कंपॅरिझन ऑफ सर्ड. सो याच्यामध्ये काय म्हटले बघा. लेट A and B be any two positive real numbers. A आणि two कोणते पॉझिटिव्ह रिअल नंबर्स असतील. if पॉझिटिव्ह टू रिअल नंबर्स आहेत. आता रिअल नंबर्स आहेत म्हणजे रिअल नंबर मध्ये 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात. एक तर मी घेतली होती रिअल नंबरचे कंपॅरिझन ऑफ रिअल नंबर मध्ये किंवा प्रॉपर्टीज ऑफ कंपॅरिझन ऑफ रिअल नंबर. जर 2 नंबर्स आहेत रिअल नंबर्स मध्ये, कोणते 2 नंबर्स आहेत तर ते 2 नंबर्स इक्वल असतील किंवा A ग्रेटर दॅन B असेल किंवा A लेस दॅन B असेल, अशा टाईपमध्ये. फर्स्ट क्वांटिटी ग्रेटर असेल किंवा सेकंड क्वांटिटी ग्रेटर असेल किंवा दोन्ही नंबर इक्वल असतील. सो मी जर इथं कन्सिडर केलं इफ A लेस दॅन B, आणि मी आता काय केलं नेक्स्ट स्टेपला की दोन्ही साईडला A नी मल्टिप्लाय केलं. दोन्ही साईडला A नी काय केलं मल्टिप्लाय. इफ A इज लेस दॅन B, देन दोन्ही साईडला आता इक्वॅलिटी आहे.
इक्वॅलिटी आहे तर दोन्ही साईडला मी एनी मल्टिप्लाय करतोय. बीनी केलं तरी काही फरक पडत नाही. एनी काय करतोय ते तुम्हाला लक्षात येईल. दोन्ही साईडला मी एनी मल्टिप्लाय केला आणि ए हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आणि आपण रिअल नंबर मध्ये पाहिलं होतं लास्ट क्लासमध्ये की रिअल नंबर मध्ये इक्वॅलिटी मध्ये जर पॉझिटिव्ह नंबर मी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं, पॉझिटिव्ह नंबरमध्ये इनइक्वॅलिटी मध्ये पॉझिटिव्ह नंबरने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटीचं साईन रिमेन सेम राहते, चेंज होत नाही. ज्यावेळेस निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला त्यावेळेस मात्र साईन रिव्हर्स होतं. हे सांगितलं होतं मी. सो दोन्ही साईडला मी ए इंटू ए लेस दॅन ए इंटू बी, दोन्ही साईडला मी कशाने मल्टिप्लाय केलं, एनी मल्टिप्लाय. सो ए इंटू ए काय आला, ए स्क्वेअर लेस दॅन ए बी, ए स्क्वेअर लेस दॅन ए बी. हे आपल्याला रिझल्ट भेटला, त्याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. आता मी परत त्याच इक्वेशनला मी दोन्ही साईडला बी ने मल्टिप्लाय करतो. तो ए लेस दॅन बी इज ए लेस दॅन बी, देन दोन्ही साईडला बी ने मल्टिप्लाय केलं. बी पण पॉझिटिव्ह नंबर आहे, बी पण कसा नंबर आहे, पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह नंबरने मल्टिप्लाय केला इनइक्वॅलिटीचं साईन चेंज होणार नाही. सो दॅट इज ए बी लेस दॅन बी स्क्वेअर, ए बी लेस दॅन बी स्क्वेअर. सो याला इक्वेशन नंबर 2 फ्रॉम 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 वरून काय सांगते, ए स्क्वेअर हा ए बी पेक्षा लहान आहे आणि ए बी हा बी स्क्वेअर पेक्षा लहान आहे. सो रिअल नंबरची प्रॉपर्टी ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी. सो इम्प्लाइज दॅट ए इज लेस दॅन सी. ए हा बी पेक्षा लहान आहे, बी हा सी पेक्षा लहान आहे, तर ए हा सी पेक्षा लहान होऊन जाईल. फ्रॉम 1 and 2 ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. म्हणजे शॉर्ट मध्ये काय सांगायचंय, जर ए लेस दॅन बी आहे आणि दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला, शॉर्टकट मध्ये कमी शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर ए लेस दॅन बी आहे आणि दोन्ही साईडची स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. ए लेस दॅन बी होता, ए लेस दॅन बी होता आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर केला, दोन्ही साईडची जर स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, तर काय राहणार, दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केल्यानंतर जे इनइक्वॅलिटीचं साईन होतं ते रिमेन सेम राहील, काहीही चेंज होणार नाही. दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर. क्लिअर आहे. सो याचा जर स्क्वेअरिंग केली दोन्ही साईडची, याचा एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. सो अगोदर जे इनइक्वॅलिटीचं साईन होतं तेच साईन नंतर पण राहील. स्क्वेअरिंग केल्यानंतर त्या इनइक्वॅलिटीच्या साईन मध्ये चेंज होणार नाही. हे आपल्याला इथून शॉर्ट मध्ये लक्षात येतं. क्लिअर आहे. सो याच वेने आपल्याला कम्पेअर करायचे. सो या टाईप मध्ये आपण असं पण म्हणू शकतो, याच मेथडनी ए लेस दॅन बी होता तर स्क्वेअरिंग केल्यास ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअरला. फॉर एक्झाम्पल इफ ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन बी, ए लेस दॅन बी होता, स्क्वेअरिंग केल्यास साईन चेंज राहिला. बट आता ए ग्रेटर दॅन बी आहे, आता परत मी स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, परत मी स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग केल्यानंतर एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. स्क्वेअरिंग केल्यानंतर परत साईन चेंज होणार नाही. इथं ए ग्रेटर होता तर इकडे पण ए स्क्वेअरच ग्रेटर राहील, अशा टाईप मध्ये. सो स्क्वेअरिंग केल्यानंतर साईन मध्ये चेंज होणार नाही. ऑल्सो जर इफ ए इक्वल टू बी, ए आणि बी हे दोन नंबर वेगळे नसून एकच असतील तर त्यावेळेस पण स्क्वेअरिंग केली आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग केली. तर स्क्वेअरिंग केल्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअर, स्क्वेअरिंग केल्यानंतर परत या आतमधल्या साईन मध्ये चेंज होणार नाही. म्हणजेच तुम्ही कोणतेही दोन पॉझिटिव्ह नंबर घ्या, कोणतेही दोन पॉझिटिव्ह नंबर घ्यायचे, पण ए आणि बी हे दोन्ही नंबर 2 पॉझिटिव्ह नंबर असले पाहिजेत. दोन पॉझिटिव्ह नंबर घेतल्याच्या नंतर ते पॉझिटिव्ह नंबर मध्ये ते दोन पॉझिटिव्ह नंबर इक्वल असतील तर त्यांचा स्क्वेअर केल्यानंतर पण ते इक्वल राहणार. तर दोन पॉझिटिव्ह नंबर मध्ये समजा फर्स्ट नंबर ग्रेटर आहे सेकंड नंबर पेक्षा, जर फर्स्ट नंबर ग्रेटर आहे सेकंड नंबर पेक्षा आणि जर आपण दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला, स्क्वेअर केल्यानंतर दोन्ही साईडचे नंबर वाढणार आहेत, बट दोन्ही साईडचे वाढल्यानंतर पण जो ए स्क्वेअर आहे तोच ग्रेटर असेल बी स्क्वेअर पेक्षा. म्हणजे स्क्वेअरिंग झाल्याच्या नंतर या साईन मध्ये चेंज होत नाही. हा ए जो मोठा होता तोच ए स्क्वेअर पण ए स्क्वेअरच मोठा राहील. आणि जर बी मोठा असेल, ए आणि बी मध्ये जर बी मोठा असेल तर दोन्ही साईडचा मी स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग केल्यानंतर पण बी स्क्वेअर मोठा येईल. काय मोठा येईल, बी स्क्वेअरच ग्रेटर येईल ए स्क्वेअर पेक्षा. म्हणजे साईन इक्वेलिटीचं स्क्वेअरिंग केल्यानंतर साईन चेंज होणार नाही. क्लिअर आहे. कधी साईन चेंज होते, मी सांगितलं होतं कधी साईन चेंज होते. सो त्याचं मी एक रिव्हिजन करून देतो. सो साईन कधी चेंज होणार, समजा ए लेस दॅन बी आहे आणि मी दोन्ही साईडला निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केलं. फॉर एक्झाम्पल 5 लेस दॅन 10 आहे, माहिती आहे आपल्याला 5 हा लहान आहे 10 पेक्षा. बट ज्यावेळेस मी दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करतो, निगेटिव्ह साईन कोणत्याही निगेटिव्ह नंबरने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो, हे साईन रिमेन सेम राहणार नाही.
तर ते साईन अपोजिटच करावं लागते, कारण की त्यावेळेस वेगळा नंबर ग्रेटर होतो. बघा मी दोन्ही साईडला -1 मल्टिप्लाय केलं, -1 मल्टिप्लाय केलं, तिकडे -5 येईल, इकडे -10 येईल. तो आता चेक करा, लॉजिकली चेक करा की -5 ग्रेटर आहे की -10 ग्रेटर आहे. तो निगेटिव्ह मधला जेवढा स्मॉलर नंबर असतो, निगेटिव्ह जेवढा स्मॉलर नंबर आहे तेवढा ग्रेटर आहे. तो -5 हा ग्रेटर नंबर असतो, म्हणजे साईन काय झाला, चेंज झाला. क्लिअर आहे. तो निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केल्यास चेंज होतो, बट पॉझिटिव्ह नंबर ए हा पॉझिटिव्ह नंबर आहे, तो ए नी दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यास साईन चेंज होत नाही. तो इथं पण पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केले, बी नी मल्टिप्लाय केले, बी पण पॉझिटिव्ह आहे, सो पॉझिटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय केल्यास परत साईन चेंज होणार नाही. इथं पण लेस दॅन होतं, इथं पण लेस दॅन आला, आणि 1 आणि 2 वरून आपण ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर मला. आणि या वे मध्ये, सिमिलर वे मध्ये जर आपण सॉल्व्ह केलं तर ए ग्रेटर दॅन बी असेल तर ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर असेल. तर ही आपले कंपॅरिझन ऑफ सर्ड्स सॉल्व्ह करण्याची मेथड होती. तर आपण सर्ड्सला कसं कम्पेअर करणार, जे पण सर्ड्स दिलेत त्या सर्ड्सला आपण स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर जे साईड ग्रेटर येईल तीच साईड आपली ग्रेटेस्ट असेल. एक्झाम्पल वरून तुम्हाला क्लिअरली समजून जाईल, बघूया. इथून तुम्हाला लक्षात आलं असेल की स्क्वेअरिंग झाल्याच्या नंतर पॉझिटिव्ह नंबर असेल, दोन्ही पण पॉझिटिव्ह नंबर असतील, तर स्क्वेअरिंग झाल्याच्या नंतर इनइक्वालिटीचं साईन चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल नंबर 1 6√2, 5√5. आता याच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचे, कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स. असं क्वेश्चन टाकतो अगोदर, कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स, कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स. नंबर 1 6√2, 5√5. याच्यामध्ये कम्पेअर करायचे, कोणता नंबर ग्रेटर आहे, कोणता स्मॉलर आहे. सो कम्पेअर करत असताना आपण डायरेक्ट स्क्वेअरिंग करू शकतो यांची. सो स्क्वेअरिंग ऑन, सो या दोन्ही साईडची स्क्वेअरिंग करूयात. बघा स्क्वेअरिंग केल्यानंतर जो नंबर ग्रेटर येईल आपल्याला याला स्क्वेअरिंग करून कशामध्ये आणायची, इंटीजर मध्ये आणायची. इंटीजर मध्ये आला, नॅचरल नंबर किंवा होल नंबर मध्ये जर हा नंबर जर 50 आहे, हा नंबर समजा याला सॉल्व्ह केला आणि 50 आला, याला सॉल्व्ह केलं 25 आला, आपल्याला माहिती 50 ग्रेटर आहे. जर 50 ग्रेटर आहे दॅट मीन्स 5√5 ग्रेटर दॅन 6√2. तर याला सॉल्व्ह करून आपल्याला इंटीजर मध्ये आन्सर आणायचं. जर इंटीजर मध्ये आणायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, हा रूट नको आहे, सो मी दोन्ही साईडचा काय करणार, स्क्वेअर. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्याच्या नंतर बघा काय, 6√2 होलचा स्क्वेअर, इकडं 5√5 होलचा स्क्वेअर, कम्प्लीटचा स्क्वेअर करायचं. सो कम्प्लीटचा स्क्वेअर केल्याच्या नंतर इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जर असेल तर पॉवर दोघांना सेपरेट देऊ शकतो. सो 6चा स्क्वेअर 36 इंटू √2चा स्क्वेअर, सो स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल, सो 2 राहील. इकडं 5चा स्क्वेअर 25, √5चा स्क्वेअर 5, इकडे येईल 72, इकडे येईल 125. सो आपल्याला क्लिअरली माहिती आहे की 125 इज ग्रेटर दॅन 72. सो इम्प्लाइज दॅट, सो याच्यावरून आपल्याला सांगता येईल की 72 मीन्स कोण होता, 6√2. फक्त स्क्वेअरिंग केली होती. जर म्हणजेच काय, आपण ए स्क्वेअर ग्रेटर दॅन बी स्क्वेअर आहे, तर दॅट मीन्स ए इज, सो बी स्क्वेअर ग्रेटर दॅन ए स्क्वेअर. सो मी इथं काय केलं, याला ए कन्सिडर केलं, याला बी कन्सिडर केलं. एचा स्क्वेअर केला, ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर आहे, दॅट मीन्स ए लेस दॅन बी असेल. ए लेस दॅन बी, दॅट इज 6√2. 125 म्हणजे 5√5, दॅट इज ए लेस दॅन बी. सो ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर असेल तर ए लेस दॅन बी असेल. क्लिअर आहे. सो या वेने मी सॉल्व्ह केलेलं. याला दुसरे पण वे, म्हणजे मी अगोदर स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग केल्यानंतर जो ज्या साईडचा पार्ट मोठा येईल तो नंबर मोठा असेल. या साईडचा पार्ट मोठा आल्याने हा नंबर कोणाला सिम्प्लिफाय करून आला, 5√5 ला. सो दॅट मीन्स 5√5 इज ग्रेटर दॅन 6√2. सो इथून लिहिलं. याची अदर एक मेथड आहे. दुसरी मेथड मध्ये काय करणार बघा, याला दोन्ही मेथड सेमच आहेत. त्या बाहेरचा जो नंबर आहे, रॅडिकलच्या बाहेरचा जो नंबर आहे त्याला आतमध्ये शिफ्ट करा. तर आत हा इथं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे आतमध्ये गेल्यास काय होईल, स्क्वेअर होईल. हा स्क्वेअर रूट आहे, आतमध्ये गेल्यास काय होईल, स्क्वेअर होईल. समजा इथं क्यूब रूट आहे असला असतं तर आतमध्ये गेल्यास या 6चा काय करावा लागला असता, क्यूब करावा लागला असता. इथं क्यूब रूट आहे. जर या फायला या क्यूब रूटच्या रॅडिकलच्या अंडरमध्ये टाकायचे तर 5चा पॉवर 3 करणार आणि जो नंबर येईल तो रॅडिकलच्या आतमध्ये जाईल. इथं ऑर्डर दिलेली नाहीये म्हणजे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे आतमध्ये गेल्यास या नंबरचा काय होईल, स्क्वेअर. सो 6√2 5√5. सो रूटच्या मध्ये 2 इंटू 6चा स्क्वेअर काय येतो, 36. स्क्वेअर केल्यानंतर रूटच्या आतमध्ये जाईल. इकडे परत रूटच्या मध्ये 5ला 5 येतील, हा 5 होता. स्क्वेअर केल्यानंतर आतमध्ये काय होईल, 25. सो √72 आणि √125. आणि याच्यावरूनच आपल्याला सांगता येईल आपल्याला क्लिअरली. आता दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर करू शकतो, बट 72 लेस दॅन
125. So implies that root 72 is less than, आपल्याला माहिती 72 हा 125 ऑर्डर सेम आहे. ऑर्डर सेम असेल तर आतमधला जेवढा नंबर लहान आहे तेवढा लहान असणार, जेवढा नंबर मोठा आहे तेवढा मोठा असणार. सो ऑर्डर सेम असताना आतमधला जो नंबर मोठा आहे तोच नंबर मोठा असेल. सो रूट 72 रूट 125. सो तुम्ही आतमध्ये टाकून सिम्प्लिफाय करा, मग सॉल्व्ह करा, किंवा डायरेक्टली जे नंबर दिला त्यांची स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग केल्यानंतर जो नंबर ग्रेटर येईल तोच नंबर हा सिम्पलेस्ट फॉर्म मधला पण ग्रेटर आहे. क्लिअर आहे. सो हे झाले सिम्पलेस्ट फॉर्म. एक लास्ट आणखीन एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे क्लिअर होऊन जाईल. नंबर 2, नेक्स्ट एक्झाम्पल दिले 8 रूट 3 कॉमा रूट 192. सो स्क्वेअरिंग करून टाकूया दोन्ही साईड. 8 रूट 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 192 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. 8 चा स्क्वेअर 64 इंटू रूट 3 चा स्क्वेअर 3. 192 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल 192. सो 4 3 जा 12, 6 3 जा 18 आणि 119. 192 192 हे तर कोणताच ग्रेटर आला नाही, दोन्ही पण नंबर काय आले इक्वल आले. सो हे दोन्ही पण नंबर काय असणार इक्वल. हे इक्वल आहे, दॅट मीन्स 8 रूट 3 इक्वल टू रूट 192. अशा टाइप मध्ये सिम्प्लिफाय. किंवा तुम्ही जर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आलात, हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाहीये, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर आला तर हाच सिम्पलेस्ट फॉर्म येईल आणि दोन्ही सिम्पलेस्ट फॉर्म सेम आहेत, दॅट मीन्स दोन्ही नंबर्स काय सेम आहेत. असंही तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. क्लिअर आहे. डाऊट नसेल आय थिंक सो. याच्यामध्ये सिम्पल असा क्वेश्चन होता, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणला तरी पण तुम्ही प्रूफ करू शकता आणि स्क्वेअरिंग केला तरी पण सॉल्व्ह करू शकता. सो आणखीन एक प्रॉब्लेम बघूयात. 7 रूट 2 5 रूट 3. 7 रूट 2 आणि 5 रूट 3 याला कम्पेअर करायचे, कोणता ग्रेटर आहे किंवा इक्वल असेल. जो कोण ग्रेटर आहे तो ग्रेटर आहे म्हणून सांगायचं, इक्वल असेल तर इक्वल आहे म्हणून सांगायचं. तो स्क्वेअरिंग करून टाकूया. 7 रूट 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर 5 रूट 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर 49 रूट 2 चा स्क्वेअर 2. 5 चा स्क्वेअर 25 रूट 3 चा स्क्वेअर 3. इकडे आला 98, इकडे आला 125 सॉरी 75. सो कोणता नंबर ग्रेटर आहे 98 नंबर इज ग्रेटर. सो 98 ग्रेटर आहे, दॅट मीन्स इम्प्लाइज दॅट 7 रूट 2 इज ग्रेटर दॅन 5 रूट 3. स्क्वेअरिंग करा, स्क्वेअरिंग केल्यानंतर ज्या साईडचा नंबर ग्रेटर असेल तोच नंबर ग्रेटर असेल. सो 7 रूट 2 ग्रेटर दॅन 5 रूट 3. सो अशा टाईपचे एकदम सिम्पल आहे, कंपॅरिझन मध्ये काही हार्ड नाहीये. स्क्वेअरिंग करायचे, स्क्वेअरिंग केल्यानंतर जो पार्ट ग्रेटर येईल त्या साईडचा नंबर हा ग्रेटर असेल. क्लिअर आहे. सो आय थिंक सो इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. पुढे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सीबीएसई असेल किंवा स्टेट बोर्ड असेल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याचे भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आज बघितलेला सिमिलर सर्ड असेल किंवा कंपॅरिझन ऑफ सर्ड असेल, दोन्ही पार्ट खूप सिम्पल आणि इझी होते. जास्त असं टिपिकल विचार करण्यासारखं नव्हतं. फक्त सर्डची डेफिनेशन लक्षात ठेवा, बाकी तर तुम्हाला माहितीच आहे. फक्त प्रॅक्टिस करत राहा. याच्यावरतीच काही एक्झाम्पल्स मी उद्याला कंटिन्यू करेन. ओके, थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग.